अरे अण्णा लवकर फोन माझा उशीर होतोय मला बाहेर जायचंय. आण लवकर. आले हे धरा. मी म्हणते असं काय काम आहे तुम्हाला बाहेर जायचंय? आता आहे ना तू चांगल्या कामाला अशी हटकणी लावी जाऊ नकोस. आणि सांगायचं झालं तर तुला सांगून जाणारच होतो मी. आज तालुक्याला महिला तक्रार निवारण समितीचा मोठा मेळावा असतो. बर. त्याचं अध्यक्षस्थान मला दिलेलं आहे. तिथं खरंच? प्रमुख पाहुणा मी आहे आणि माझं व्याख्यान आहे. अगो बाई म्हणून तुम्ही तर बरेच हुशार आहेत. हुशार उगच बोलावतात का मला? अहो अशा महिलांच्या अडचणी मी अशा सोडवतो. नुसत्या एखाद्या महिलेकडे मी जर असं डोळ्यांनी पाहिलं नाही या तरी मला कळतं त्या महिलेची काय अडचणी. असं हा त्या महिलेची अडचण कळती तुम्हाला आणि ह्या महिलेची अडचण कशी कळणार? 1 तोळ्याचं गंठण करायचंय मला 1 वर्षापासून. अरे 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 बघा तुझे विचार. 1 तोळ्याचं बाय जोडवे चेंज करायचे. सोन्यासारखा माणूस म्हणजे 100 किलोचं सोनं तुझ्या पदरात कुठं टाकलं आहे? देवानी. कुठं? माझं वजन 100 आहे. एवढं 100 किलो सोनं सोन्यासारखा माणूस देवानी तुझ्या पदरात दिलाय तरी तुला किंमत नाही म्हणती. 10 ग्रॅम सोन्याचे तू गंठन मागती. असं असतं वेळ कुठं. मी जातो आणि तेवढं महिलांच्या तक्रारी काय आहेत हे बघून येतो. मला ऐका जाऊ दे ना, आता. तू हा बोल. तुम्ही मला बघायला आले होते ना तेव्हा माझी बहीण माझ्या मैत्रिणी हा. मला म्हणायच्या असा काय नवरा केलाय काय की गरीब घांगवानी दिसतोय. पण मला आता कळलं तुम्ही लयच हुशार आहेत. असं आहे असं होय. शांतीत क्रांती करतात. तुझी ती मैत्रीण आणि बहीण कुठं असते आता? मैत्रिणीचं बहिणीचं लग्न झालं. जा कोणते का? काम आहेत बघा. बरं बरं त्यांना मी किती हुशार आहे एकदा सांगितलं असतं मग. नाही नाही आता कळलं त्यांना. तुमची कळलं ना? कामं बघून कळलं बरं ना. बरं निवांत त्यांना बी सांगू मग. बरं येतो मी तेवढा. लवकर घराकडे या. लक्ष राहू दे. हा घरातल्या पण काय म्हणतात ना निवारायच्यात संकट. सकाळी तो मित्र भेटला होता. प्रेम आहे हा कुठं? पाट्यावर. काय करत होता? त्याच्या मैत्रिणीची वाट बघत होता. मग आली का मैत्रीण? अरे कायची मैत्रीण आली? मग तिची आई आली तिथं. अरे बाप. आईला लय हो. चेअरमन कुठं अरे काय करता तुम्ही इथं? आता काय म्हणतो बसलो होतो? आता कुठं तुला काय सांगू आमचा जरा नाजूक विषय आहे तिकडे जावं लागतं आम्हाला. नाजूक विषय? हो. कुठं काय विषय? काय नाजूक विषय? अरे ते मराठी शाळेच्या पाठीमागे ते झाड नाही का हं. तिथं ते ब्युटी पार्लर बाई येणार आहे तर तिच्या सोबत वाद नाही संवाद 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 म्हणजे चर्चा करण्यासाठी थोडस आम्ही जात असतो. चेअरमन मानलं राव तुम्हाला. हा, मग मी म्हणतोय तुमची बायको ह्या नाजूक विषयाला असं भेटायला परमिशन देतील कस काय? अरे बायकोला काय माहितीये माणूस हुशार असावा लागतो. बाई माणसाला असं येड्यात काढता आलं पाहिजे ती एक कला आहे. असं आत्ता बायकोला मी येड्यात काढून आलोय. आयला पण चेअरमन धन्य आहे तुम्ही, धन्य आहे तुमची बायको. मग? हा? नाहीतर या बाळू भाऊची बायको नुसतं संडासला जरी गेले डबडं घेऊन तरी बायको व्हिडिओ कॉल करते. म्हणजे हा? selfie कुठे पाठव. गेले कुठे गेले पाठवा मला दाखवा लोकेशन पाठवा live दाखवा फोटो पाठवा व्हॉट्सअपला. आता कशाला तू माणसात इज्जत घालतो? गप ना. आहे ते म्हणजे आहे. खरं टॉयलेटला गेलेत का नाही याचा सुद्धा प्रूफ द्यावा लागतो. नाही काय तर त्यांना तर ते आपल्या दरवाजा फोटो काढून पाठवा लागतो. बादलीचा बिदलीचा दाबड्याचा गाव आहे ना बघ दाखवलो त्यांना स्टाईलच्या फारशी दिसले ना पांढरे बिंढरे हा, हा. तेव्हा बस त्यांना ना बरं वाटतं. आता, किती इज्जत घालतो राव. सगळं दाखवावं लागेल तरी वहिनीचा विश्वास बसणार नाही खरंच टॉयलेटला गेलते का. आता चालायचं आता पण तुम्ही त्या बाबतीत लय लकी आहे. नशिबान म्हणायचं तुम्ही. नशिबान नशिबान भाग्यच घेऊन आले तुम्ही. म्हणजे काय व्हायला येड्यात काढता आणि काय तुमचं स्किलच म्हणावं लागेल. ती तुमच्या गुणच शिका बायकोल कसं येड्यात काढायचं. तुम्ही क्लासेस चालू करा ऑनलाईन मी तर म्हणतो. बरोबर आता आम्ही जातो जरा आमची वेळ झालेली आहे ती नाजूक विषयाला हात नाजूक घालायची. विषयातला हात घालायची नाही बोलण्याची. या. चला चेअरमन चेअरमन बाकी चेअरमन आहे बुवा. आता चेअरमन समोर मग इज्जत घालायची होती का तुला? चालायचं विषयाला विषय निघाला ना. बरं झालं तुला इथंच विषय सापडला भाऊ. चला आता आपलं पण. चला मग काय ऐक ना मी काय म्हणतो. हा तू आहे ना ते मराठी शाळा नाही का आपली त्याच्या पाठीमागे तिथं चिंचच झाड नाही बाई. हा तिथं ये. आता तिथं कोण पाहत आहे ये तिथं. आता नेहमीच आपण तिथं भेटत नाही का. आणि मी तुझ्यासाठी मोठी कॅडबरी आणली बघ ती 50 रुपयाची सिल्क. हा 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 अजून 15 मिनिट लागते मला तिथं यायला. हा ये 15 मिनिटात ये तिथं. हो चालेल. शाळेच्या मागं भेटायचं काय? शाळेच्या मागं चिंचेचं झाड काय? भेटायला अजून 15 मिनिटं काय?
अरे काय आहे? अहो सरपंच गावात काय चाललंय माहितीये का तुम्हाला? काय रे काय झालं? एक इसम हा एका इसमीला भेटायला 50 रुपयाची सिल्क कॅडबरी घेऊन आपल्या मराठी शाळेच्या माग चिंचेच्या झाडाखाली भेटायला चाललाय. गंठ्या आता इसम्या जाऊ दे इसमी जाऊ दे, आपल्याला काय घेणं आहे? आपल्या मागे कमी काम आहेत का? अहो पण त्या इसमाचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे हा आणि त्या इसमीचं पण ऑलरेडी लग्न झालंय. मग अरे. तिला नवरा आहे आणि या इसमाला बायको आहे. म्हणजे वेगवेगळे आहेत का काही? हा म्हणजे याची बायको वेगळी, तिचा तिचा नवरा वेगळा. वेगळा. अरे इस्मान इसमी कोण आहे ते असे इस्मान इसमी? चेअरमन आणि दुसरं कोण? आणि ती इसमी ब्युटी पार्लर. आयला काय करावं या चेअरमनच? आता ब्युटी पार्लर का? हा ना. मी काय करू बरं? एक आयडिया कर तू. हा समजा जरा गंमत करू त्याची. इकडे कळलं का? आता होणे जाणलं चेअरमन. हो चेअरमन बाई, काय म्हणता भाऊजी? इकडे कुठे येत आता तुम्ही? काही नाही, काम आहे जरा. तिकडे तुमच्या कुंकवाला आग लागली ना. काय झालं? अहो तुमच्या कुंकवावर आहे ना गोमाशी बसली, गोमाशी. आणि ती आहे ना तिच्या पायाने असं तुमचं अख्खं कुंकू इसकटून टाकती. असं समजा असं सांगा ना, हे काय गोमाशी कुंकून काय नून? हो आता कळालं नाही का तुम्हाला? मला नाही कळालं. अहो तुमचे चेअरमन आहे ना, म्हणजे एक वेळ बॉर्डरला गेले असते युद्धाला तरी जमलं असतं, पण गावात नेमके अतिरेक्यांच्या तावडीत सापडले. अतिरेक्यांच्या तावडीत सापड? कान करा इकडं. हा असंय होय. बघतेच आता मी त्यांच्या. सरपंच म्हणले असंच करा. विषयच नका काढू आता तुम्ही, मला सगळं समजलंय. येऊ का मग? या तुम्ही. काय लावलंय हे? डोक्यावर परिणाम झाला का काय? या झाडाला मी धरलंय. झाडाला धरलंय? मराठी शाळेच्या झाडावर असते मी मागच्या. शिकती का काय तिथे एक दोन? नाही नाही, लेकर शिकताना बघत ये. अरे जागेवर आहे तू, काय असं काऊन करते तू? या झाडाला सोडित नाही आता मी. तिच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय राव काहीतरी. डोक्यावर? अरे बाळे बघ रे, हिला काऊन येड्यावणी करते? हिला दवाखान्यात घ्यावं लागेल त्या मानव उपचार तज्ञाकडे. प्रेमासारखं झालंय यांना पण. प्रेमासारखं तसं काय नसतंय, हे मानसिक रोग असतो, मानसिक. चेअरमन ते प्रेमाला खैस लागलो होता, खैस. जाऊन द्या ती आपली रखमा आजीची सून आहे का ती, हम्म. तिला असं तिच्यासारखं लागलं होतं. तिचे ते लिंब दुपारी सगळं उतरिलं, बहुतेक तिचे निघालं आणि हिच्यात घुसलेलं दिसतंय ते मराठी शाळा अरे पाठी. अरे 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 कुठं दुनिया चंद्रावर चालली, परंतु तुम्ही कुठे इथं? असं काही नसतं, हा मानसिक रोग असतो. तिला अँब्युलन्स बोलली तुम्ही दवाखान्यात नेतो. रात्री उरावर बसल्यावर मुंडकं दाबल्यावर कळ. हा काय नसतंय असं. चेअरमनचं काय खरं नाही आता. चेअरमन जीवनाशी घेऊ नका तुम्ही. साधं नाहीये, लय अवघड असतं यांचं. काही खर्च याला आता. कायचा खर्च आणि काय? आता मी अँब्युलन्स बोलितो आणि डॉक्टर कडे नेतो हिला, असं काय नसतंय. रिपोर्ट नॉर्मल येते, नॉर्मल. काही नाही तुम्हाला काय. चल आपलं बाबा. चेअरमन तुम्ही काहीतरी बघा. अरे आता काय कुठं झाला बा, हे काय करावं हिचं आता? सहजासहजी निघणार नाही आता बाहेर ये. लिंबू आणा, लय त्रास देऊ नका झाडाला. नारळ आणा. सोडित नाही आता मी या झाडाला. काय सरपंच काय सांगायचं तुम्हाला? रातभर नुसता घरी तमाशा आहे. ते बायको नुसती रातभर नुसती घुमती, झोप येऊ द्याय ना, काही व्हायना, नुसता वैताग आणून सोडलाय. अख्खं गाव नाव ठेवायला लागले. काय म्हणते त्याला तिला वेळेच्या दवाखान्यात न्या, काय म्हणतात गोळ्या चालू करा, काय म्हणतात करंट द्या. आता तुम्हाला तर माहित असतं ना हे काय असं बाहेरचं आहे, ते काय खरं नसतंय. हे मला पक्क माहिती आहे, तुम्हाला पक्क माहिती आहे. आता तुम्हीच या तिला समजून सांगावं. मी तर परवा इथं गेलो. आयले लयच मोठा विषय झाला राव ह्यो. आता काय करावं, अक्कलच बंद झाली. नाही तर काय. चेअरमन ठीक आहे, तुम्ही पुढं, मी येतो आवरून मग. हा या बा तेवढं, आता बघा तुम्हीच. हा ना. अरे तो काय झालंय तुला? काऊन अशी येड्यावानी करते तू? अख्खं गाव नाव ठेवायला लागलंय. काय म्हणते चेअरमन बाईला काय झालंय, काय म्हणते तिच्या डोक्यावर परिणाम झालाय, चव जायला लागली. अशी येड्यावानी करू नको तू.
ऐक माझं, दवाखान्यात नेतो तुला, दवाखान्यात जाऊ. लिंबू आणा, नारळ आणा. काय नाही, दवाखान्यातून तुला गोळ्या आणतो. आयला हे फार आता वैताग झाला गाडी. आता काय करावं आणि काय मला कळा नाही, हे तर काय मला पटत नाही. आणि हिचं वेगळंच चाललंय काहीतरी. काही खूळ डोक्यात घेतलं का मनावर असा परिणाम होतो आणि माणूस तसं वागतं, बाकी काही नसतंय. काही त्रास होतोय का? बघा भाऊ सरपंच, तुम्ही आले बरं झालं. हे काय चाललंय तुम्हीच बघा आता. आईले परिस्थिती बिकटच झाली राव. काय बिकट झाली राव, मला तर काय भरोसा नाही अशा गोष्टीवर. म्हणतोय दवाखान्यात चालला तर ती दवाखान्यात येत नाही आणि नुसते खायचं म्हणती. परात भर भात खाल्लाय तिने आणि वरणाचं काय सांगू सरपंच, पळी बिळी नाही, कळशीनीच वरण पिती. अहो, भूक लागली असेल राव. काय भूक लागली आता म्हणती, स्वयंपाकाला काय केलंय, स्वयंपाक बनवा. आता काय म्हणजे एवढं खाऊन परत म्हणते स्वयंपाकाला काय केलंय? स्वयंपाक अजून बनवा. आईले अवघडच झालं राव हे. आता एखादी बायच बघावं लागेल स्वयंपाक करायला. आईले पण कशामुळे झालं असेल बरं? काय झालंय मला काय कळणार राव सरपंच. हे माझा तर काही विश्वास नाही, तुम्हीच बघा बा. कुठलंय? तुम्हीच समजून सांगा नाही तर बघा. कुठलंय? मराठी शाळाच्या मागच्या झाडावर आहे मी. मराठी शाळेच्या मागच्या झाडावर रे. कळालं का तुम्हाला? आता हे झाड मला आवडलंय. मला तर काय समजा ना सरपंच याच्यातलं, तुम्हीच बघा चेअरमन, काय. तुम्ही एक काम करा. हा तुम्ही एक काम करा, मा बोला ना आता. तुम्ही मराठी शाळेच्या झाडामागे जायचं बंद करा. आता माझा काय संबंध सरपंच तिथं? मी गेल्यामुळं काय होईल? असं का आता? आता मी सांगू का काय संबंध? हा. हा? ते ब्युटी पार्लर काय लिहित असते तिथं? हा? ते झालं बघ सरपंच, पण त्याचा आणि याचा काय संबंध? असं कसा संबंध नाही. तुम्ही त्या झाडापाशी जायचं बंद करा, हे ऑटोमॅटिक झाड सोडून देईल. म्हणजे काय काय मला काय अजून तुम्ही जरा तुम्ही त्या झाडाकडे जायचं बंद करा ब्युटी पार्लरला घेऊन. हे भूत लगे झाड सोडून देईल. बघा कसं तकलीफ देते भूत. अरे भूत बीत असतं होय सरपंच कुठं? असं काय नसतं. बघा भाऊ, तुम्हाला जर जायचं बरं झाडाखाली ठीक तर आहे, जावं ठीक आहे, ठीक आपलं. आहे. ऐका ना, ते ब्युटी पार्लरला नाही भेटत मी तिथं जाऊन, पण या असं काही भूतबीत नसतंय काही. नक्की नाही जाणार? नाही जाणार. भूता भूता दे सोडून झाडाला. भूत ऐकत बरं का आपलं. भूता सोड. सोडलं का? सोडलं? ते काय सोडलं ना राव. बघा बटन दाबलं, लाईट आली राव. कस काय झालंय सरपंच? आता तुम्ही जर शिस्तीत ऐकून घेणार असेल तर सांगतो, नाही तर जातो बाबा. नाही नाही, सांगा सांगा. तुम्ही असे रिॲक्ट नाही व्हायचे. नाही नाही नाही. ते काय आलं, ते गांठ्याने सांगितलं तुम्ही त्या ब्युटी पार्लरला भेटायला त्या शाळेमागच्या झाडामागे जातात. मग आता मी सांगितलं बाबा बाई साहेबांना, ह्या चेअरमनला कुठंतरी आवरायला पाहिजे, म्हणून आता तुम्ही त्या झाडाकडे जाऊ नये म्हणून आम्ही हे सगळं नाटक केलं होतं. असे होय, म्हणजे हे सगळं नाटक चालू होतं तर? नाहीतर काय. असे कुठं भूतन बित असतात का राव? अशी कुठं भूत बाधा कधी बघितली का जगात तुम्ही? हे सारं थोतांड खोटं आहे सगळं. तुमचं खरं आहे, तुम्ही म्हणता ते सरपंच, पण मला आता एक काम करावं लागेल. काय? मला दुसरं झाड बघावं लागेल.